नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ऍक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वर्षा राकेश सावे आणि युक्ता यतीन जाधव या दोन कुटुंबांना आपण भेटणार आहोत. बोईसर परिसरात आहोत. बोईसर मधलं कुडण हे गाव आणि या ठिकाणी राहणाऱ्या या दोन कुटुंबांशी बोलून यांची मैत्री आणि मैत्रीतले किस्से ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार 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 नमस्कार. आता ऐका उखाणा. गारगार माठातले पाणी ताजे ताजे, गारगार माठातले पाणी ताजे ताजे, राकेशराव माझ्यासाठी आहेत राजे. काय सांगता? संसार रूपी वेलीवर फुलल्या दोन कळ्या, धिया आणि वेदश्री. यतीनरावांची मी सौ, ते माझे श्री. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझ्या सासरे, हे माझ्या सासूबाई. नमस्कार ही नमस्कार. माझी मम्मी, ते माझे पप्पा. नमस्कार. त्या जाऊबाई. नमस्कार. त्या माझ्या वहिनी. नमस्कार. आणि त्या दोन माझ्या मैत्रिणी. अरे वा वा वा. नमस्कार सगळ्यांना. आणि इथे ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. माझ्या नणंदबाई, नमस्कार. माझी आई, नमस्कार. मागे माझे पप्पा नमस्कार. आणि त्या माझ्या नणंद. अरे वा. नमस्कार नमस्कार. कुठलं बालपण? माझं बालपण इकडे कुडण मधलंच. कुडण मधलंच. हो. माहेर कुडण. कुडणच. अरे वा. तुमचं बालपण? माझं तारा इथेच कुडण. कुडण. व्हेरी गुड. तुमचं? तारापूरच, पण काही वर्षानंतर आम्ही कॉलनीमध्ये राहायला गेलो बोईसरला. बरं. मग त्याच्यानंतर पुढचं शिक्षण वगैरे बोईसर. बोईसर. तुमचं? माझं तारापूरच गाव, मूळ गाव. तारापूर. अरे वा. म्हणजे सगळं इथलंच आहे तुमचं. इथलंच. तुम्ही म्हणजे ह्याच्या बाहेर जायचं नाही, किलोमीटरच्या असं ठरवलंय सगळं? नाही, नोकरी कामाधंद्याने बाहेर जातो आम्ही. हो का? काय करता? मीराबाईंदर महानगरपालिकेत उपअभियंता म्हणून कामाला आहे. आणि आपण काय करता? मी शिक्षिका आहे माध्यमिक शाळेमध्ये. वे क्लास घेता त्यांचे? शिक्षिका आहे. हो तेच क्लास घेता. माझे क्लास घेतो. बरोबर. आपण? मी BRC जॉब करतो, ग्राफिक शिक्षक. आणि आपण? मी गृहिणी. मग तुमच्यापैकी मैत्री कोणाची? मैत्री ह्यांची. मी आणि यतीन पहिल्यापासून? हो. हा, शाळेपासून ज्युनियर होता तो माझा. बरं. तो माझा 2 वर्ष सिनियर. आणि आमची नाही, मला तेच विचारायचं की जनरली एका वर्गात असतात त्यांची मैत्री असते, बरोबर? ते सिनियर, तुम्ही ज्युनियर, मग ती मैत्री कशी काय झाली? क्रिकेट हा आमचा मैत्रीचा एक मोठा दुवा. बर. कोण खेळायचं? हा खेळायचा, मी बघायचा. म्हणजे तुम्ही खेळत? दोघं खेळायचे. दोघे खेळायचे. चांगलं उत्तर दिलं. हा खेळायचा, मी बघायचा. आणि माझ्या मनात प्रश्न आला, हा खेळताना तुम्ही कोणाकडे बघायचा? पण पहिल्यापासून तुमची मैत्री. हो हो. खूप प्रसंग असतात जे लक्षात राहिलेले असतात, बरोबर की नाही? लहानपणीचे काय लक्षात आहे, काय आठवतं अशा वेळेला? नॉर्मली हा ज्युनियर होता, ग्राउंडवर खेळायला वगैरे यायचं, तर आम्ही बॅटिंग करायचे, तर मग बॉल वगैरे आणायला आम्ही थोडीसे हे करायचे का, जा तुम्ही आता लहान आहेत, तुम्ही पुढे जा पहिले बॉल वगैरे घ्यायला. बॉल जायचा लांब तेव्हा. ह्यांना ठेवलं होतं? नाही असं तो पण चांगला, तो चांगला खेळाडू आहे. पण सुरुवातीला ज्युनियर असताना लांबच्या गोष्टी, थोडंसं सिनियरिटीचं हे घ्यायचं आम्ही. तुम्हाला साधारणतः एकंदरीत पाहता याच्यावरून स्वभाव पण कळतो. हो बरं. शक्यतो अशी कुठली ताण पडेल अशी कामं करायला आवडत नाही तुम्हाला, हो ना? बरं. हो की नाही? जा रे बाबा चेंडू घेऊन ये रे वगैरे असं काय असेच आहेत? हो. हा, तसेच आहेत. म्हणजे ओळखलं की नाही? सगळी कामं करून घ्यायची, कोणाकडून करून घ्यायची, दुसऱ्याकडनं करून घ्यायची. म्हणजे स्वतः करायचं नाही. करून घ्यायची. हो, सांगायचं बा हे करून ठेवा रे. बरोबर. काय तुम्हाला खूप कामाला लावलंय ते? हो, पण त्याचा फायदा पण झाला ना कामाला लावलं त्यामुळे. काय झाला? त्यामुळे आता सांगितलेल्या वस्तू आणून देतात. नाही, त्याच्यामुळे क्रिकेट चांगलं शिकायला मिळालं. माझी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आमची एक निलेश फायटर म्हणून क्रिकेट टीम आहे. बरं. आणि ती जवळजवळ आम्ही 20 ते 22 वर्षापासून चालवतो. चांगली नावाजलेली टीम आहे. अरे वा. म्हणजे अजूनही खेळतात? आणि त्याने जी सवय लावली की मोठ्यांची कामं ऐकायची, ते आज मी जेव्हा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतो तेव्हा सिनियर्सला कसं हाताळायचं किंवा काय, हे मला त्याच्यामुळे चांगला एक अनुभव आणि त्याने सिनियरला रिस्पेक्ट कसा देतात तो ह्याच्यावरून मला शिकायला मिळाला. पण बरं मला सांगा, आता तुम्ही आणि यांनी दोघेही कुडण मधले, हो, कुठे ओळख झाली? आता ओळख सांगितलं तर माझं स्टॉपवरतीच घर आलं, त्याच्यामुळे बस स्टॉप असल्यामुळे त्यांची रोजचं येणं जाणं आणि एकमेकांना बघणं, त्याच्यामुळे आमचं मग. तुमचं घर बस स्टॉपवर होतं का तुम्ही बस आम्ही स्टॉप? बस स्टॉपवरतीच घर आहे आमचं, अगदी समोर, पाठीमागे समोरच. मग हे बसनेच जायचे? बसने म्हणजे असं मग कधी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर क्लासेसला वगैरे गेलाय तेव्हा मग आम्ही समोरासमोर भेट झाली. आणि मग ते नंतरचं, पण हे बस स्टॉपचं काय ते सांगा ना. बस स्टॉपचं काही नाही, मग असे कधी बघणं वगैरे झालं त्याच्यामुळे. हो, तुम्ही बस स्टॉपवर काय करायचं? बस स्टॉपवर कॉलेजला शाळेत जायला वगैरे बस स्टॉपवर जायचे. आणि हे बस स्टॉपवर गेल्यावर तुम्ही का बाहेर यायचा?
नाही ती पण शाळेत जायचं टायमिंग असायचं ना त्या टायमाला. शाळेचं टायमिंग असायचं ना, त्याच्यामुळे शाळा कुठली? आपलं राईसावे. राईसा विद्यालय. आणि तुमचं? तीच राईसा. हा, एकच. एकाच वर्गात? नाही खूप हे आहे फरक. मग काय झालं? मग काय नाही, भेट झाली समोरासमोर. मग ह्यांनी विचारलं मला तू आवडतेस, मग असं डायरेक्ट? हो, मग डायरेक्टलीच. कसं काय हो मला सांगा, एखाद्या मुलीला असं बस स्टॉपवर उभं राहून एकदा बघून डायरेक्ट विचारलं तुम्ही? का किती दिवस बघत होता? अगदी लहानपणापासून तिच्या बघत होतो ना मी पण. आमचं बालपणच गेलेलं एकत्र इकडे गेलेलं गावामध्ये. त्याच्यामुळे एकत्र असल्यामुळे तसं त्यांनी विचारलं मला, लगेचच लग्न झालं. लगेच? हो, 1 वर्षात. 1 वर्षात. मग तोपर्यंत तुम्हाला अंदाज आला होता ना? हा, त्यांनी नकार दिला असता तर दुसऱ्या बससाठी थांबणार होते. थांबायला तर लागलंच असतं. बस स्टॉप इम्पॉर्टंट आहे. किती वर्ष झाली लग्नाला? आता 18 चालू आहे, रनिंग आहे. 18 सुरू आहे, म्हणजे 2004 मध्ये लग्न 2004 झालं. मध्ये. मग 18 वर्षापूर्वी हे जे काही तुमचं सुरू होतं, बस स्टॉप वरून घरात बघणं, घरातून बस स्टॉपवर बघणं, बसच्या आधी येऊन उभं राहणं, तुमचं तिथे टंगळ मंगळ करणं, घरात कोणाला डाऊट नाही आला? आलेला ना मम्मीला. तुम्हाला काय कसा काय डाऊट आला होता? हे दोघं बोलायचे ना तेव्हा मला डाऊट आला की वर्ष तू काय बोलते, तसं ते नाही असं आहे. ते वर्षानुवर्ष बोलत होते माहिती? वर्षानुवर्ष, पण तेव्हा दिसलं नाही ना मला. एक दिवस दिसलं तेव्हा मी तिला विचारलं. काय आईने विचारलं तेव्हा टेन्शन नाही आलं? नाही, टेन्शन असं नाही. मग मी नॉर्मली यांचं दुकान आहे तिकडे स्टॉपवर. बरं, दुकान पण आहे? दुकान आहे, तिकडे म्हणजे त्याच्यामुळे आपण काहीतरी परचेस करायला वगैरे चणे घ्या किंवा काय लहानपणी असं जायचं दुकानामध्ये. ते रिझन होतं तिकडे जाण्याचं रिझन. लग्न ठरण्यासाठी दुकानावर चणे घ्यायचे? चणे घ्यायचे, यायचे ते आमच्या घरी. हो का? हो, यायचे बघायला हिला. पण एवढं मला माहिती नाही की म्हणजे असं होईल असं. पण चांगलं झालं ना? हा, चांगलं कसं आहे जावई? कसं आहे? अगदी सुंदर आहे. जावयाच्या स्वभावाबद्दल काय सांग? स्वभाव म्हणजे कसा आहे, कडक पण आहे, हे पण आहेत, पण चांगले आहेत. मग शेवटी होकार कुठपर्यंत, म्हणजे कधी होकार आला? तुम्ही लगेच होकार दिला? हा, मी लगेचच होकार दिला. का? जास्त चणे घेतले का दुकानात? नाही, असं काही नाही. मग कारण काय होकार देण्यामागचं? काय नाही, मला पण आवडत होता तर मी पण होकार दिला. काय हो, कसं काय 18 वर्ष कशी तुमच्या कुटुंबात या माऊलीनं घालवली? छान. काही सांगितलं तर ती आपल्याला, म्हणजे तुम्ही माझ्या स्वभावाच्या हिशोबाने जसं मी सांगेल तसं ती मला देते. प्रत्येक गोष्ट मिळते मला तिच्याकडून. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर जास्त आनंदी होतील? रागेश. राग. हा, तिचा राग म्हणजे ती पटकन बोलून टाकते. काही पण असलं ना ती मनात ठेवत नाही, सांगून टाकणार कोणाला पण. ती जसं कुठला पण आपलं हे असेल तर सांगणार, ती स्पष्ट सांगणार समोरच्या माणसाला का तू बाबा काय आहे ते असं. तर ती तसं मला पण सांगते. तर मला पण कधी कधी वाटते का लहानपणापासून दुकानाची सवय, त्यामुळे आज रोख उद्या उधार. बरोबर, चोख हिशोब करणार लगेच. बरोबर. सासूबाई सांगा सुनेबद्दल. सून तर चांगलीच आहे, मिळते ना सगळं मला, सगळं व्यवस्थित, मग चांगलीच आहे ना सून. बरं. आणि मुलात काय? मुला काय तुम्हाला अंदाज आला होता हा जास्त बस स्टॉपवर असतो? नाही, मला तर काहीच कल्पना नव्हती, बिलकुल नव्हती असं. नाही ना? पण आता कसं वाटतंय? ठीक आहे, चांगलं आहे. चांगलं आहे होते ते चांगलंच होते ना. फार चांगली आहे. चांगली आहे. बाबा जरा जावयाबद्दल सांगा हो. जावई तर हे आहेत व्यवस्थित, पण रागिष्ट फार. आमच्या विषयी चांगले आहे. होय ना, सगळ्यांची चांगले आहेत. फक्त स्वभावात थोडा तापट. हा, तापट स्वभाव आहे. तुमचं लग्न कसं जमलं? आम्ही दोघं क्लासमेट. अरे वा, छान. पण त्याच्यानंतर 7वीला मी बोईसरला गेले राहायला. त्याच्यानंतर इतका काही संपर्क आला नाही, म्हणजे फक्त शाळेपुरता. आणि कसं जमलं ते आम्हाला पण माहिती नाही. काय हो, कसं जमलं? आम्ही ज्युनियर केजी पासून एकत्र राईसावे विद्यालयामध्ये. ज्युनियर केजी पासून? हो, येस. एकाच गावात राहत होते. माझे एक काका आहेत, लहान काका. ते मला लहानपणापासून आम्हाला चिडवायचे. हिचं नाव भाग्यश्री. ही समोरून आमच्या घराकडनं गेली की मला चिडवायचे, भागू भागू असं चिडवायचे. तुम्हाला काका माझे खोडकर आहेत ते. अशी म्हणजे मस्ती करणार आहेत. आणि ते शाळेपासून नाव आमचं झालेलं भागू. मग काकांनी सांगितलं, चिडवलं, तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही बोईसर पर्यंत कसे पोहोचले? संपर्क होता, एकाच गावातले आम्ही. वर्गमित्र पण असल्यामुळे. परंतु असं मी भाईंदरला 2002ला कामाला लागलो. त्यानंतर 8 ते 10 वर्ष आमचा संपर्क असा एवढा संपर्क नाही, फक्त कधी भेटल्यानंतर हाय हॅलो किंवा काय असं. परंतु मी एकदा राकेश बरोबरच तिरुपतीला गेलेलो. तिरुपती? हा. तर रात्री मी 12:30 ते 1 वाजता हिला फोन केलेला आणि ही होती बँगलोरच्या आश्रमामध्ये होती. बरं. आणि तुम्ही मी फोन केला तिकडनं, काय ठाऊक कसं मी फोन केला किंवा त्याच्यानंतर परत आमचं बोलणं चालू झालं. आणि
कारण की ती माझ्यासाठी एवढं वर्ष माझ्यासाठी थांबलेली ती. आमचं लग्न 2014 झालं. 8 वर्ष झाले. 8 वर्ष तुम्ही थांबला होता. थांबले हो मग विचारून टाकायचं ना 14 वर्षापूर्वी. तेवढी हिंमत झाली नाही झाली पण तुमच्या मनात होतं ते. मनात होतं. आणि मग ते रात्री फोन आला तिरुपतीवरून. 12:30 ही काय वेळ आहे का फोन? मी कसं केला माहित नाही पण मी फोन माझा 12:30-1च्या मध्ये फोन केला तिला. झोपेत ना? नाही झोपेत नाही. म्हणजे जागेपणी लावला ना. पण आता कसं वाटतंय? आता मस्त. हो बघूया जरा सासूबाईंना विचारूया. सासूबाई सांगा सुनेबद्दल. माझी सून स्वभावाने एकदम प्रेमळ आहे. बरं. आणि ती आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेते. मुलाचा स्वभाव तो खूपच चांगला आहे. त्याला दुःख कोणाचं सहन होत नाही. कोणाच्या तरी दुःखात तो सहभागी होतो, त्यांना शेअर करतो. जे आता भाऊने सांगितलं ते आम्हाला काही कल्पना नव्हती की ते रात्री फोन केला वगैरे. 12:30 वाजता केला. तुम्हाला सांगितलं नाही? वयाने लहान असल्यामुळे कुटुंबातलं वातावरण असं आहे की त्या गोष्टी शेअर नाही करू शकत. एक दिवशी अचानक येऊन भाऊने सांगितलं की मला भाग्यश्री पसंत आहे आणि मला लग्न करायचं आहे. मग त्याच्यानंतर विवाहाचं हे चालू झालं. भाग्यश्री ही खूप प्रेमळ आहे आणि सर्वांना मदत करणारी आहे. जावई पण तर एकदम छान आहेत. जावयांचा स्वभाव हा मनमिळवा आहेत, लोकांना उपयोगी पडणारे आहेत. फक्त त्याने घरामध्ये थोडा वेळ जावा हे मला समाजसेवेची आवड आहे. असं आवड आहे. मला कुठलं कोणी अडचण सांगितली की मला राहत नाही असं आहे. हो ना. या दोघांना एक खेळ आहे. सर्वात आधी खेळ जो कोणी पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस मिळवून देणार आहे. चला बघूया या खेळात काय होणार. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे. ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद त्यांनी तुम्हाला मिळवून दिला. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर मी आई पप्पा आई बाबा ह्यांचीच मागेल. का? त्यांना ज्या हौस करायच्या होत्या त्या हौस करायला मिळाल्या नाही, त्याचं वाईट वाटतं. नाही पण त्याच्यानंतर 2 रिसेप्शन केलेली आम्ही. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची मागाल? मी क्षमा मागायची तर ज्यांच्यावर माझा म्हणजे स्वभाव थोडा रागीट असल्यामुळे मी पटकन रिॲक्ट होतो मी पण. तर जर कोणाला माझ्यामुळे मन दुखलं असेल तर त्यांची मी मनापासून क्षमा मागतो. आजपासून स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? राग शांत करायचा प्रयत्न करेल. नक्की? नक्की. रागावरती नियंत्रण. आणि ते जर झालं तर आणखी आनंदाचे क्षण आयुष्यात येतील. तुम्ही क्षमा मागायची झाली तर मी सासू सासऱ्यांची मागेल. कधीतरी माझ्या बोलण्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं. त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करते की नाही माहिती नाही, पण माझ्या परीने माझे प्रयत्न असतात. आणि स्वतःत बदल करायचा असेल तर? राग एकदम शांतता करू शकत नाहीये, पण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. तीच बोलली, उत्तर दिलं 3 दिवसात. म्हणून मी इकडे बघितलं, बाजूला बघितलं. तुम्ही एरवी इकडे तिकडे बघत नाही, आज लगेच इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केला. मला सांगा आता क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा म्हणजे त्याने जे उत्तर होतं तेच माझं उत्तर, की जर मी माझ्याकडनं अशा कुठल्या कृती घडल्या असतील ज्याच्यामुळे माझं लोकांचं मन दुखावलं असेल त्यांची क्षमा मागतो. अजून एक मी क्षमा मागतो की माझ्या घरच्यांना, फॅमिलीने त्यांनी, कारण की सगळ्यांनी एकच सांगितलं की वेळ देत नाही, तो वेळ मी दिला नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. पण ह्यापुढे मी माझा मॅक्झिमम वेळ कसा त्यांना देता येईल. साधारण नाही प्रॉमिस करा किती नंतर घरात असा असं नको. ते वेळ देईन बिन ते खूप 9च्या आत घरात, 7च्या आत घरात, 9 ते 10च्या आत. कारण की 9 ते 10 नाही, 9 की 10 10 जरा जास्त होतो. असं काय करता? प्रॉमिस 9 पर्यंत चालेल. नाही, कामाचं टेन्शन त्यांना भरपूर असतं, कामं भरपूर असतात, पण असं वाटतं पहाटेच या. आता बोलतायत तिकडे 9 की 10 तर लगेच सुट्टीच्या दिवशी घरी असावे. सुट्टीच्या दिवशी कारण मी पण जॉब आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी आहे क्रिकेटर, पण सुट्टी दिवशी घरी ह्या कॉन्सेप्टमुळे
मी दुपारपर्यंत तरी संडेला घरी असतो आणि पूर्ण वेळ तिच्याबरोबर देतो. आमची वाडी आहे, वाडीत जाऊन येणं फिरणं, भाजी घेणं, ही फक्त व्हेज खात असल्यामुळे फक्त भाजी घेणं ती कामं मी करतो. तिच्यासाठी तेवढा संडेचा अर्धा वेळ देत असतो. आणि जेवून झाल्यानंतर तुम्ही आराम करा, मी क्रिकेटला जातो. एकदम परफेक्ट सर. पण घरी आल्यानंतर चेहरे पाडू नका, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. हा, हे माझं सगळ्यात म्हणणं आहे की मी एवढा लांबचा प्रवास करून येतो, जवळजवळ दिवसातनं 2-2.5 तास जाण्यासाठी, 2.5 तास येण्यासाठी. तर मी घरात आल्यानंतर मला घरच्या म्हणजे जे मी बोललो, मला हास्य किंवा घरातलं हसणं बोलले ना ते हे असलं तर अजून मी जोमाने अजून मी बाहेर जाईन, कामे करू शकतो सर. आणि आता पैठणी कोण जिंकणार ते आत्ता या ठिकाणी ठरणार आहे. सुंदर अशी होम मिनिस्टरची रांगोळी आणि त्याच्या पुढे एक चौकोन आखलेला आहे. रॅकेटच्या सहाय्याने शटलकॉक उडवायचं आणि मग ते जाऊन त्या चौकोनात थांबलं पाहिजे. 10 शटलकॉक, सर्वात जास्त शटलकॉक त्या चौकोनात ज्यांचे कोणाचे गोळा होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. एक, बरोबरी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या युक्ता वहिनी, त्यांना झी मराठी कडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वर्षा वहिनी, त्यांना झी मराठी कडून सोन्याची नथ. वर्षा वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.